संध्याकाळी 11:30 वाजता मित्रांनी सोबत नेलं. दारू प्यायली, दारूची नशा वाढली, मित्रांमध्येच भांडणं सुरू झाली आणि या भांडणातून एका 25 वर्षीय मुलाची निर्घृण हत्या करण्यात आली. हत्या झाल्यानंतर मारेकरी इथवरच थांबले नाहीत, तर मृतदेह रेल्वे रुळावर फेकला आणि त्याचा पाय धडापासून वेगळा करून त्याच्या मावशीच्या घराच्या दारावर लटकवला. काय घडलं पंढरपूरमध्ये? कसा रचला त्या रात्री हत्येचा कट? कोणी केली हत्या आणि हत्येनंतर का केलं असं? काय आहे हे सर्व प्रकरण पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. सोमवारी 15 तारीख पंढरपूर नगरी चंद्रभागेच्या काठावर नेहमीसारखी शांतता पसरलेली होती. पण अनिल नगर भागातल्या एका घरात मात्र नियती अत्यंत रक्तरंजित असा डाव मांडत होती. रोहित मधुकर कोरे हा 25 वर्षांचा तरुण रिक्षा चालक दिवसभर रिक्षा चालवून थकून भागून घरी आला होता. रात्रीच्या सुमारास बाहेर दाट अंधार पसरलेला होता. त्यावेळी रोहितचे काही मित्र आले. हे दारू प्यायलेले होते. रोहितला बाहेर घेऊन गेले. भांडणं होतील अशी शक्यता रोहितनं त्याच्या आईला सांगितली होती, असं रोहितच्या आईनं आपल्या वक्तव्यात सांगितलंय. आणि रात्री ती पलीकडल्या गल्लीत ती डिगा पाडोळे म्हणून आलता. आल्यानंतर गेल्या 5-6 महिन्यानंतर ती कुठं बाहेरच्या 12 भानगडी तिकडे काही बी करू, आपल्याला त्याचं काही देणं घेणं नाही. त्याची दुश्मनी काही नाही. सहज म्हणला की ती प्याल्यानंतर ती बी प्यालता, ही बाबा तू इकडल्या गल्लीत कशाला आला असं म्हणल्यानंतर तेवढंच म्हणलं का म्हणून त्यांनी काय केलं, गोड बोलून नेलं रुळाकडं, पाय हातपाय बांधून रातचं रेल्वेला टाकलेलं आहे. त्याचं पाय आणून आपल्या घराकडे येतो, पाय आपल्या घराकडे. ह्याचा ही झाल्याशिवाय काहीच करून आमचं पोरग रुळावर कधीच जात नाही. आमचा रुळावर त्यांनी कधीच बी जात पेलेली, नव्हता. ह्याला बी पाळले. डिगा पाडोळे म्हणायचं माणूस आहे. आणि त्याला डिगा पाडोळे आणि ती परत बिगर दुसरा चपलेली काय कधीच म्हणला झाला नाही. सचिन कांबळे आणि डिगा सचिन पाडोळे कांबळे ना, त्याला पण शिव्या दिल्या होत्या त्यांनी बी पोराला. शिवाय दिली त्या पोराला. तुला रोयाला. फक्तच तुम्हाला ती म्हणले, तुला जीवच मारत असतो, सोडत नसतो. मित्रांसोबत जातोय, केवळ किरकोळ चर्चा असेल असं वाटून तो त्या घराचा उंबरठा ओलांडून बाहेर पडला. त्याला अजिबात कल्पना नव्हती की हा त्याच्या आपल्या घराचा आणि आपल्या माणसांचा शेवटचा निरोप ठरणार आहे. त्या काळ्या कुट्ट रात्री पंढरपूरच्या एका निर्जन कोपऱ्यात रोहित आणि त्याच्या मित्रांची बैठक जमली. किरकोळ कारणावरून वादाची ठिणगी पडली. हा वाद त्याच दिवशी काही तास आधी झाला होता, तो अशी माहिती रोहितच्या आईनं प्रसारमाध्यमांना सांगितली. हा वाद इतका विकोपाला गेला की बघता बघता त्या अंधाऱ्या जागेत रोहितला चहूबाजूंनी घेरण्यात आलं. एका साध्या वाद्याचं रूपांतर अत्यंत हिंसक हल्ल्यात झालं. रोहितनं स्वतः जीव वाचवण्यासाठी तिथं प्रचंड संघर्ष केला असणार. अंधारात मदतीसाठी टाहो फोडला असणार. पण एकामागून एक होणाऱ्या जीवघेण्या वारांनी रोहितचा देह रक्तानं माखला गेला. त्या रक्तरंजित गुन्ह्यानंतर मारेकऱ्यांनी पुरावा नष्ट करण्यासाठी आणि पोलिसांना चकवा देण्यासाठी एक भयानक योजना आखली. त्यांनी रोहितचा मृतदेह उचलला आणि भीमा नदीच्या दिशेनं कूच केली. पोलिसांनी स्थानिक मीडिया अहवालानुसार रोहित कोरेचा मृतदेह ज्या टेंभुर्णी रेल्वे गेट परिसरात सापडला, तो परिसर अनिल नगर येथील त्याच्या घरापासून साधारण 1 ते 2 किलोमीटरच्या अंतरावर आहे. रेल्वे रुळांच्या परिसरात असलेल्या निर्जन आणि अंधाऱ्या भागात त्यांनी तो मृतदेह आणला. तिथे त्यांनी रोहितच्या मृतदेहाचा एक पाय शरीरापासून वेगळा केला. मृतदेहाची छिन्नभिन्न अवस्था करून त्यांनी मृतदेह रेल्वे रुळावर फेकून दिला, जेणेकरून सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यावर लोकांना आणि पोलिसांना ही घटना एखादी रेल्वे अपघाताची घटना वाटेल. अंधाराचा फायदा घेऊन पोलिसांनी याला अपघात समजून फाईल बंद करावी असा त्यांचा कयास होता. पण मारेकऱ्यांचा खरा क्रूर खेळ तर पुढे सुरू होणार होता. त्यांनी तो रक्ताळलेला पाय रोहितच्या मावशीच्या घरावर लटकवला. मंगळवारी पहाटे जेव्हा कुटुंबातील सदस्यांनी घराचा दरवाजा उघडला, तेव्हा समोरचं दृश्य पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. दरवाजाला बाहेरून रोहितचा तो रक्तरंजित कापलेला पाय लटकवून ठेवण्यात आला होता. दरवाजा उघडता जर समोर रक्ताने माखलेला पाय लटकताना पाहून त्या माऊलीनं आणि नातेवाईकांनी फोडलेला टाहो संपूर्ण अनिल नगरचा थरकाप उडून गेला. आजूबाजूचे लोक धावत आले. ज्यानं कोणी ते दृश्य पाहिलं त्याचं काळीज धसकलं. एका जिवंत माणसाचा पाय कापून त्याच्याच घराच्या किंवा नातेवाईकाच्या दरवाजावर लटकवण्याची ही क्रूर घटना पंढरपूरच्या इतिहासात पहिल्यांदाच घडली आहे. दरम्यान त्याच मध्यरात्री रेल्वे पोलिसांनी टेंभुर्णी रेल्वे गेट जवळ एका तरुणाचा छिन्नविछिन्न झालेला मृतदेह आढळून आला होता. सुरुवातीला रेल्वे पोलिसांना हा रेल्वे अपघात असावा असा अंदाज बांधला. मृतदेहाचा एक पाय गायब असल्यानं आणि शरीर रुळावर असल्यानं तो बेवारस मृतदेह ताब्यात घेऊन त्याचा पंचनामा करण्याची प्रक्रिया पोलिसांनी सुरू केली. रेल्वे पोलिसांना वाटत होतं की हा एक साधा अपघात आहे. पण इकडं अनिल नगर भागात घराच्या दरवाजावर पाय लटकवल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरत पंढरपूर शहर पोलिसांपर्यंत पोहोचली होती. जेव्हा शहर पोलिसांनी त्या लटकवलेल्या पायाचा आणि रेल्वे रुळावर सापडलेल्या त्या एका पाय नसलेल्या मृतदेहाचा संबंध जोडला, तेव्हा या प्रकरणातील क्रूरतेचा पर्दाफाश झाला. तो मृतदेह दुसरा कोणाचा नसून रात्रीपासून बेपत्ता असलेल्या रोहित कोरेचाच होता हे स्पष्ट झालं. पंढरपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये या घटनेची नोंद होताच संपूर्ण पोलीस यंत्रणा सतर्क झाली. उपविभागीय पोलीस अधिकारी आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तातडीनं तपासाची चक्र फिरवली. रोहितच्या आईनं आणि कुटुंबानं दिलेल्या जबाबावरून तपासाला पहिली दिशा मिळाली.
रोहित सोमवारी रात्री 11:30 वाजता कोणासोबत बाहेर गेला होता, त्यानं बाहेर जाताना कोणाची भीती व्यक्त केली होती, या सर्व बाबी पोलिसांनी डायरीत नोंदवल्या होत्या. रोहित हा कधीही रेल्वे रुळावर जात नाही, परंतु सोमवारी रात्री 11:30 वाजता त्याच्या मित्रासोबत वाद झाला होता. त्याला घरातून घेऊन गेले होते. रोहितला घेऊन जाणारे हे दारू पेलेले होते. तेव्हा रोहितनं त्याच्या आईला भांडण होण्याची शक्यता व्यक्त केली होती. त्याची हत्या केली असा आरोप नातेवाईकांनी केलाय. ज्यांनी कोणी हत्या केली आहे त्याच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी रोहितच्या आईने केली आहे. हा गुन्हा केवळ एका तरुणाची हत्या नाहीये, तर समाजातील वाढत्या गुन्हेगारी प्रवृत्तीचं आणि दारूच्या नशेत माणूस किती हिंस्र बनू शकतो याचं एक भयानक उदाहरण आहे. किरकोळ वादाचं रूपांतर अशा क्रूर हत्याकांडात व्हावं आणि पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेहाचे तुकडे करून ते घराच्या दारावर टांगले जावे, या घटनेनं संपूर्ण पंढरपूर हादरून गेलंय. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.